आहे काय सांगाल, कसा आनंद व्यक्त करा? ॲक्च्युली निवड झाली त्याच्याबद्दल आनंद खूपच आहे. हे सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीला आणि रामशेख साहेब आणि माझे सासरे हेमंतले साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी घालल्या जाते. आणि विजयाचा आणि माझे पती उत्तम मांडे यांना विजयाचा नारळ फुटलेलाच आहे, पण आता ह्याचा खरा गुलाल हा 16 तारखेला आपल्याला बघायला मिळेल. आताची पुढची ध्येय काय असणार आहे? पुढचं ध्येय आहे नेहमीच आम्ही समाजसेवा करत आलो आणि माझ्या पत्नीचे जे कामाचे अनुभव आहेत त्याचा नक्कीच मी वापर करण्याचा प्रयत्न करीन आणि तशीच पुढे जाईल. भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणून विजयाच्या षटकार लगावलेला आहे. आज फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि तिथपासून भारतीय जनता पार्टीचा विजयाचा रथ हा कोणीच रोखू शकत नाही असं सगळं वातावरण होतं. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी फॉर्म पूर्ण भरले गेले दुसऱ्या दिवशी छाननी झाली आणि या छाननीमध्ये विरोधकांचा एक फॉर्म उडाला आणि त्याच्यामुळे आपले पहिले ज्यांनी श्री गणेशा केला असे नितीन जयराम पाटील नितीनबाई हे पहिले बिनविरोध निवडून आले. आणि आज 2 दिवस काल आणि आज फॉर्म पाठीमागे घेण्याचा दिवस होता आणि या 2 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रभाग क्रमांक 18 यामधून माननीय नितीनबाई आधीच विजयी झाले होते आणि त्याच प्रभागामध्ये ममता प्रीतम म्हात्रे या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपल्या सर्वांच्याच लाडक्या या दर्शनाताई भोईर यांचा बिनविरोध निवडून आणि आपल्या सर्वांच्याच ज्या घराघरात जाऊन काम करणाऱ्या आपल्या रुचिता लोंढे यांची सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे 18 मधल्या 2 19 मधल्या 2 त्याचबरोबरीने प्रभाग 20 मधला अजय बैरा याची सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे. आणि आपले तेजस कांडपे यांच्या पत्नी प्रियांका तेजस कांडपे असे 6 जण भारतीय जनता पार्टीचे 6 शिलेदार भाजपने विजयाचा षटकार हा आधीच या ठिकाणी लावलेला आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे जे जे आपले उमेदवार आहेत त्या सगळे उमेदवार ते सुद्धा महायुतीचे उमेदवार भाजप शिवसेना आरपीआय आणि राष्ट्रवादी महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार हे कसे निवडून येतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि 16 तारीख त्या 16 तारखेला जे काय चित्र असेल ते विजयाचं चित्र विजयाचा जल्लोष हा सगळा 16 तारखेला आपण अनुभवणार आहोत. फोटो पाठवला त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. भारत माता की